च्या राजकारणातला आजचा सूर्यच उजाडला तोच मुळी राजकीय खळबळजनक बातमी घेऊन आज सकाळी नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि दुपारपर्यंत त्यांना अटक करण्यात आली। मलिकांच्या अटक प्रकरणी आता सध्या सुनावणी सुरू आहे। न्यायालयात जोरदार युक्तिवाद होत आहेत। न्यायाधीश रोकडे यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू आहे। ईडीकडून ॲडव्होकेट अनिल सिंग हे युक्तिवाद करतायत तर ॲडव्होकेट अमित देसाई हे नवाब मलिकांची बाजू मांडतायत। नवाब मलिकांना ईडी कोठडी की सुटका हे अत्यंत महत्त्वाचा विषय या क्षणी बनलेला आहे। दरम्यान 2 तासापासून युक्तिवाद सुरू आहे। या सगळ्या प्रकरणात ईडीकडून वारंवार हसीना पारकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात येतोय। हसीना पारकर यांच्याकडूनही जमीन घेण्यात आली तर अमित देसाई यांनी नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ बोलताना हा व्यवहार एवढा जुना असताना 20 वर्ष जुना असताना हा व्यवहार पुन्हा का काढण्यात आला आणि विशेषतः 2009 आणि त्या अगोदरच्या कायद्याचा उल्लेख करताना ज्यावेळी पीएमएलए कायदा हाच अस्तित्वात नसताना अशा प्रकारची आता त्यावरची कारवाई ही कितपत कायद्याला धरून आहे अशा प्रकारचे वेगवेगळे युक्तिवाद हे नवाब मलिकांच्या बचावार्थ समर्थनार्थ केले जात आहेत। दरम्यान ईडीकडून मलिकांच्या 14 दिवसाच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे। मलिकांच्या कोठडीवर थोड्याच वेळात निर्णय येण्याची शक्यता आहे। कोर्टात ईडीकडून अनिल सिंग यांचा युक्तिवाद संपलाय। मलिकांच्या बाजून आता अमित देसाईंचा युक्तिवाद हा सुरू झाला आहे। या क्षणी जर आपण पाहिलं तर राज्याच्या राजकारणात फार मोठ्या घडामोडी घडत आहेत। अर्थात नवाब मलिक यांच्या अटकेनंतर ही बातमी केवळ नवाब मलिकांपुरती मर्यादित राहिली नसून त्याचे थेट परिणाम हे राज्य सरकारवर दिसायला आता सुरुवात झाली आहे। वादळी बैठका होत आहेत। आपण आपले 2 प्रतिनिधींच्या मार्फत हा सगळा अपडेट जाणून घेऊया। वर्षावर माझी सहकारी रुपाली बडवे या क्षणाला उपस्थित आहेत तर त्याच वेळेला सिल्वर ओकवर आमचे प्रतिनिधी सुमेध साळवे देखील उपस्थित आहेत। या दोघांकडनं माहिती घेणार आहेत पण सुरुवातीला मी रुपालीकडे जातो। रुपाली, काय घडतंय वर्षावर? कारण मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आणखीनही राष्ट्रवादीकडनं काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे, गृहमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे। काय अपडेट आहेत रुपाली? ऋषी, खरं तर जवळपास आता काही वेळापूर्वी एक बातमी आली आणि त्या बातमीनंतर खरं तर मोठी खळबळ राज्याच्या राजकारणामध्ये माजलेली आहे आणि ती बातमी होती मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याची। ईडीने अटक केल्यानंतर एकूणच राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळते। कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि या संपूर्ण घडामोडीनंतर वर्षा ह्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शरद पवार, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या तिघांमध्ये महत्त्वाची बैठक होईल अशा प्रकारची एक माहिती आपल्या समोर आली होती। पण सध्या आपण बघितलं तर सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी सध्या राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांची, सगळ्या नेत्यांची बैठक चालू आहे आणि ती बैठक झाल्यानंतर वर्षावरती मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल अशा प्रकारची एक माहिती सध्या मिळत आहे। सध्या वर्षावरती मुख्यमंत्री यांच्याशिवाय दुसरं कोणत्याही नेते मंडळी उपस्थित नाहीये तर दुसरीकडे सिल्वर ओकवर मात्र बैठकीचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे। एकूणच आपण बघितलं तर नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी झाली, त्याच्यानंतर त्यांना सेशन कोर्टामध्ये आणण्यात आलं। सध्या त्यांची सुनावणी चालू आहे आणि एकूणच या संपूर्ण सुनावणी दरम्यान ईडीच्या जे वकील आहेत त्यांनी असा युक्तिवाद केला होता आणि असं म्हटलं होतं की आम्हाला आता नवाब मलिक याची जवळपास 14 दिवसांची कस्टडी हवी आहे, कोठडी हवी आहे आणि या संपूर्ण त्यांचा युक्तिवाद संपल्यानंतर आता नवाब मलिक यांच्याकडून त्यांचे जे वकील आहेत देसाई त्यांचा आता युक्तिवाद सुरू झालेला आहे। सध्या हा युक्तिवाद चालू आहे आणि या संपूर्ण युक्तिवादामध्ये ऋषी आपण जर पाहिलं तर हसीना पारकर असेल किंवा दाऊद इब्राहिम असेल, त्याचा भाऊ कास्कर असेल, या सगळ्यांची खरं तर नावं खरं तर समोर येताना पाहायला मिळत आहेत। नवाब मलिक यांनी जी कुर्ल्यामध्ये जी जमीन घेतली होती जवळपास या घटनेला जवळपास आता 18-20 वर्ष झालेली आहे। मात्र ह्या घटनेच्या व्यवहारामध्ये, या जमिनीच्या खरेदीच्या व्यवहारामध्ये काही पैशांची अफरातफर झालेली आहे, काही मोठा पैशांचा एक मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे किंवा आर्थिक जी काही गणितं जमवली आहे त्यावेळेला त्याच्यावरती एकूणच काहीतरी संशय घेतला जात आहे आणि त्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जवळपास 20 वर्षानंतर ईडीने हे संपूर्ण प्रकरण उखडून काढत असताना याच्यावरती कारवाई केली असा जो एक आरोप आहे तो खरं तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून केला जात आहे। मात्र हा संपूर्ण प्रकरण जे 20 वर्षात जुनं आहे आता या सगळ्यावरती सध्या युक्तिवाद तर चालू आहे। मात्र युक्तिवाद संपल्यानंतर नेमकं आता न्यायाधीशांकडून काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि याच्यावरती खरं तर अनेक गोष्टी अवलंबून सुद्धा असणार आहेत। या सगळ्या गोष्टीचा विचार केला या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर रुपाली एक गोष्ट जाणवते की ज्या पद्धतीनं ईडीकडनं प्रायमा फेसी हे प्रकरण हे पूर्णपणे आर्थिक गैरव्यवहाराचं आणि ते दाऊदशी संबंधात आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय तर त्याच वेळेला नवाब मलिक यांच्याकडून हे सगळं प्रकरण जुनं असून ते अधिकृतरित्या कायदेशीररित्या केलेलं आहे, जाणून बुजून राजकीय कारवाई केली आहे असं बचावात्मक सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। वर्षाचे अपडेट आपण घेणारच आहोत। मी आता या क्षणाला जातोय सिल्वर ओकवर सुमेध साळवे माझा सहकारी आपल्यासोबत जोडला जातोय। सुमेध,
दिवसभरात नवाब मलिकांच्या चौकशीनंतर अटकेनंतर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या आता सिल्वर ओकवर काय निर्णय येतो याची उत्सुकता वाढली आहे। मागच्या काही तासांमध्ये किती नेत्यांचं येणं जाणं वाढलं किंवा सिल्वर ओकच्या राजकारणात काय घडतंय सुमेध? नक्कीच ऋषी, आपण पाहायला गेलं तर दुपारी साधारण सकाळी 7च्या दरम्यान चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर आपल्या सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। महाविकास आघाडी सरकार असेल किंवा महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिक यांच्या बाबतीत चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मी सिल्वर ओक या बंगल्याबाहेर आहे। सध्या शरद पवार असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे इतर जे मोठे नेते असतील ते सध्या दाखल झालेले आहेत। बैठक चालू आहे। बैठकीमध्ये नेमकं चालू आहे की सध्या जे त्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्या कारवाईमध्ये नेमकं कारण काय आहे हे जाणून घेणार आहेत। त्याचबरोबर त्यांना कुठलाही समज दिला नव्हता। त्याचबरोबर या सर्व प्रकरणामध्ये नवाब मलिकांना नेमकं ईडीकडनं का अटक करण्यात आली हाही प्रश्न तिथे उपस्थित झालेला आहे। या अनुषंगाने शरद पवार असतील किंवा इतर राष्ट्रवादीचे नेते असतील त्यांच्यामध्ये ही बैठक चालू आहे आणि या बैठकीनंतर ते वर्षाच्या बंगल्यावर जाणार आहेत। मुख्यमंत्री त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जे मोठे नेते आहेत ते सर्व नेते वर्षा बंगल्यावर भेटणार आहे आणि एकंदरीतच नवाब मलिक यांचा कसा बचाव करता येईल या अनुषंगाने ही बैठक होणार असल्याची दृष्टी आपल्याला स्पष्ट होते। नक्कीच सिल्वर ओकच्या आणि वर्षाच्या अपडेट आपण घेतच राहणार आहोत, पण मी आता जातोय जिथे ज्या ठिकाणी हा खटला सुरू आहे अगदी त्या न्यायालयाच्या PMLA न्यायालयाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे देखील उपस्थित आहेत। केदार, सगळ्यात महत्त्वाचं या क्षणाला जी मोठी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ते म्हणजे नवाब मलिकांचं यापुढे काय होणार या प्रश्नाचं उत्तर शोधताना अगदी ढोबळमानाने 3 पर्याय समोर येत आहेत। त्यातला जर त्यांना ईडीची कोठडी मिळाली तर त्यांना वरच्या कोर्टात जाऊन अपील करण्याचा, वरच्या कोर्टात जाऊन चॅलेंज करण्याचा पर्याय राहू शकतो। दुसरा पर्याय न्यायालयीन कोठडी मिळाली तर अर्थात जामिनासाठी अर्ज करता येऊ शकतो आणि तिसरा पर्याय ही अटक राजकीय असल्याचं न्यायालयाला सांगून जामीन मिळवता येण्याचे चान्सेस देखील आहेत। अर्थात हर तऱ्हेनं हर प्रकारे नवाब मलिकांकडनं बचावाचं आणि त्याच वेळेला ईडीकडनं या सगळ्या प्रकरणात हा पैसा दाऊदचा आहे। या प्रकरणात दाऊद कुठेतरी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या सहभागी असल्याचं सांगून नवाब मलिकांच्या अडचणी वाढवण्यात येऊ शकतात। नेमकं आता कोर्टात काय घडतंय केदार? ऋषीसर, जसं तुम्ही म्हणाला नवाब मलिक यांच्या समोर पर्याय जे आहेत ते अतिशय लिमिटेड आहेत, ऑप्शन्स जे आहेत ते अतिशय लिमिटेड ऑप्शन्स आहेत आणि ईडीने जर आपण पाहायचं झालं तर या बाबतीत पूर्ण काळजी घेतल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। जो आता युक्तिवाद कोर्टामध्ये करण्यात आलेला होता ॲडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्या मार्फत, त्यामध्ये प्रामुख्याने असं सांगण्यात आलेलं होतं की कुर्ल्यातील जी गोवावाला कंपाऊंड आहे त्या गोवावाला कंपाऊंडची जी मालमत्ता आहे ती हसीना पारकर यांच्या सहकारी असलेल्या सलीम पटेल याने ही बळकावलेली होती आणि त्यानंतर कोणताही मोबदला न देता त्या जमिनीचा कोणताही मोबदला न देता ती मालमत्ता ही नवाब मलिक यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या कंपनीला विकण्यात आली असा दावा जो आहे तो कोर्टामध्ये करण्यात आलेला आहे। त्या संदर्भामध्ये एक 55 लाख रुपयांचं डील जे आहे ते हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्या नातेवाईकांशी संबंधित एका कंपनीशी करण्यात आलेलं होतं आणि त्याबद्दलची जी माहिती आहे ती कोर्टामध्ये ही सादर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या पूर्ण डीलमध्ये मुनिरा असं सांगण्यात येत आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला या मालमत्तेचा हा मिळालेला नव्हता। सलीम पटेल यांनी ही मालमत्ता ही बेकायदेशीरप्रमाणे विकलेली होती असा युक्तिवाद हा कोर्टात करण्यात आलेला आहे। या पूर्ण मालमत्तेची किंमत जी आहे ती जवळजवळ 3.3 कोटी सांगण्यात येत आहेत आणि 50 लाख रुपयांना अवघ्या ही खरेदी करण्यात आल्याची माहिती ही कोर्टाला ईडीने दिलेली आहे। त्याचबरोबर ईडीने नवाब मलिक यांची 14 दिवसांची कोठडी ही मागितलेली आहे, परंतु आपण या पूर्ण प्रकरणामध्ये एक नाव आपल्याला हे समोर येताना दिसत आहे ते म्हणजे दाऊद इब्राहिम कासकर आणि हसीना पारकर। हे हसीना पारकर ही दाऊद इब्राहिमची बहीण आहे आणि दाऊद इब्राहिम हे याबद्दल कोणालाही यांच्याबद्दल काही सांगायलाच नको। त्यामुळे या पूर्ण प्रकरणाला एक वेगळा अँगल जो आहे तो दाऊदचं नाव घेऊन ईडी देण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून बेल जामिनासाठी पुढे जाताना कुठे ना कुठे नवाब मलिक यांना अडचणी होऊ शकतात। कारण की हे पूर्ण प्रकरण जे आहे जर आपण पाहायचं झालं तर 3 फेब्रुवारीला NIA ने जी FIR नोंदवलेली होती तिथून हे पूर्ण प्रकरण सुरू झालेलं आहे आणि त्या FIRच्या आधारावरती ईडीने ही जी कारवाई जी आहे आज नवाब मलिक यांना अटक केली ती कारवाई ही त्या FIRच्या नोंदणीवरनं केलेली आहे। त्यामुळे आज अमित देशमुख
जे नवाब मलिक यांचे वकील आहेत त्यांनी पण आज कोर्टामध्ये जेव्हा युक्तिवाद केला तेव्हा पण त्यांनी युक्तिवाद करताना हेच सांगितलं की 1914 ही 2000च्या अगोदरची म्हणजे PMLA कायदा येण्याच्या अगोदरची ही पूर्ण घटना आहे आणि जवळजवळ 20 वर्ष कोणतीही कारवाई होत नाही. अचानक एक दिवस FIR होतो आणि काही दिवसांनी संबंधित व्यक्तीला अटक होते, कोर्टात हजर केलं जातं आणि 14 दिवसांची कोठडी मागितली जाते. अशा वेळेस ही पूर्ण कायदेशीर प्रक्रिया कितीशी योग्य आहे या पूर्ण प्रक्रियेवरती कुठे ना कुठे एक प्रश्नचिन्ह हे नवाब मलिक यांच्या वकिलांमार्फत हे कोर्टामध्ये उपस्थित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायचं झालं तर आज जर नवाब मलिक यांना जर दिलासा मिळाला नाही तर पुढील हायर कोर्टात म्हणजे वरिष्ठ कोर्टात ते मुंबई हायकोर्टात जाण्याचे मार्ग त्यांच्याकडे आहेत. मात्र जर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांना एक प्रकारे बेल त्यांच्या जामिनाचा मार्ग पण कुठे ना कुठे हा मोकळा होऊ शकतो. परंतु आता शक्यता अशीच वर्तवली जात आहे की पहिल्यांदा ही कोर्टात केस आलेली आहे त्यामुळे न्यायालय सुद्धा एक चान्स म्हणून किंवा एक मौका तपास यंत्रणांना देऊ इच्छिते जेणेकरून त्यांना पुरेसा वेळ दिला तपासासाठी त्या नवीन तथ्य येऊ शकतात. त्यामुळे जास्त चान्स हाच आहे की ईडीला ही कोठडी मिळू शकेल. नक्कीच अगदी सविस्तररित्या केदार शिंत्रेनं नेमकं काय घडतंय आणि नेमकं काय घडू शकतंय हे दोन्ही पर्याय आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. मी रुपालीकडे जातो. रुपाली, आपण पाहतोय की कदाचित ईडी कोठडी मिळण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते कारण समोर आलेले फॅक्ट्स हे ईडी कोठडीकडे तुमची संशयाची सुई जास्त नेत आहेत. ही जर वास्तविकता समजली आणि घडत असलेल्या राजकारणाचा जर विचार केला तर कदाचित जी एक मोठी बातमी राजकीय वर्तुळात आता बोलली जाते आहे ती म्हणजे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची वेळ येऊ शकते. या संदर्भात काय अपडेट आहेत रुपाली? ऋषी, नक्कीच मी काहीच वेळापूर्वी खरं तर हाच मुद्द्यावरती मी बोलत होते. आपण जर बघितलं तर आता याच्यापूर्वी आपण पाहत आहोत ऋषी की याच्या आधी वनमंत्री जे होते रुपाली काही काळासाठी थांबवतोय तुला, काही काळासाठी थांबवतोय. थेट जातोय मी सिल्वर ओककडे. सिल्वर ओकहून राष्ट्रवादीचे मोठे नेते आता बाहेर पडायला सुरुवात झालेत. सुमेध माझा सहकारी माझ्या सोबत आहेत. सुमेधकडनं मी माहिती जाणून घेणार आहे. सुमेध, नेमकं काय घडतंय सिल्वर ओकवर? नक्कीच ऋषी, पाहायला गेलं तर एक साधारण 7च्या दरम्यान ही बैठक चालू होती आणि या बैठकीनंतर सध्या सिल्वर ओक मधून काही नेते बाहेर पडलेले आहेत. अद्यापही शरद पवार देखील बाहेर नाही पडलेले. मात्र जे इतर नेते आहेत ते बाहेर पडलेले आहेत. आता इथून जे शासकीय निवासस्थान आहे त्या शासकीय निवासस्थानावर जे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत ते जाणार आहेत आणि एकंदरीतच काही वेळात जी बैठक आहे मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर इतर राष्ट्रवादीचे नेते असतील त्यांच्यामध्ये ही बैठक होईल. एकंदरीत आपण ऋषी पाहायला गेलं तर आता साधारण 1 तासापूर्वी ही बैठक चालू होती. आता ही बैठक संपलेली आहे. नक्कीच आपण हे अपडेट घेतच राहू. तुर्तास मी पुन्हा एकदा रुपालीकडे जातो. रुपाली, ज्या प्रश्नावर आपण बोलत होतो की कदाचित राजीनाम्याची वेळ येऊ शकते का, तशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. ऋषी, नक्कीच आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आल्यापासून जवळपास आता हे तिसरे मंत्री आहेत ज्यांच्यावरती राजीनाम्याची वेळ येऊ शकते. याच्या आधी आपण बघितलं तर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण बघतो नवाब मलिक यांच्यावर जेव्हा आता ईडीची कारवाई होत आहे त्यांना अटक झालेली आहे आणि याच्यानंतर आता नवाब मलिक यांच्या सुद्धा राजीनाम्याची मागणी केली जात आहे. खरं तर सकाळी दुपारी जेव्हा खरं तर असा एक निकाल समोर आला की आता ईडीने नवाब मलिक यांना अटक केलेली आहे. त्याच्यानंतर खरं तर आता महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री एकूणच संजय यांचा एकूणच आपण बघितलं तर नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार का अशी एक चर्चा सुरू झाली होती आणि याच प्रश्नावरती खरं तर राष्ट्रवादीकडून एक स्पष्टीकरण देखील समोर आलं होतं. ऋषी, एकूणच राष्ट्रवादीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही. जर नवाब मलिक यांची चूक नाही आणि जर भाजप एकूणच केंद्राचं सरकार जर सत्तेचा वापर करून केंद्रीय यंत्रणांचा वापर करून जर नवाब मलिक यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांच्यावरती आरोप करत असेल तर कोणताही जर आरोप जर सिद्ध होत नसेल तर आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही. त्याच्यामुळे आता जर न्यायालयाने जर नवाब मलिक यांची जर कोठडी जर ईडीकडे दिली तर मात्र महाविकास आघाडी सरकार नेमकं काय करणार हे पाहणं महत्वाचं आहे. कारण की जर एखादा मंत्री जर कोठडीत असेल तर मग त्याचा राजीनामा कशा पद्धतीने त्याची स्वीकारला जाणार किंवा ती सगळी प्रक्रिया कशी होणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे. सध्या आपण जसं पाहतो आहोत की सिल्वर ओकवरती बैठक चालू आहे आणि ती बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीमधले म्हणजे एकूणच राष्ट्रवादीचे मंत्री मुख्यमंत्र्यांशी येऊन चर्चा करणार आहेत. जर तोपर्यंत सुनावणी संपली आणि जर नवाब मलिक यांची जर कोठडी निश्चित झाली ईडीकडे तर मात्र महाविकास आघाडी सरकारचं नेमकं पुढचं पाऊल काय असणार आहे
हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच एकूणच याच सगळ्या गोष्टी आता वादळी स्वरूपानं घडतायत. त्यामुळे नवाब मलिक या प्रकरणावर ईडी काय भूमिका घेतं, पोलीस काय भूमिका घेतात, स्वतः मलिक काय भूमिका घेतात आणि राज्य सरकारकडनं काय भूमिका घेतली जाते, या सगळ्यावर आपलं बारकाईनं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद. एक